माझ्या लग्नाच्या दिवशी मला कोणीतरी बेशुद्ध करून एका खोलीमध्ये बांधून ठेवलं होतं आणि थोड्या वेळानंतर तो व्यक्ती त्या खोलीमध्ये आला तेव्हा मी त्याला पाहून आश्चर्यचकित झाले, कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझे सावत्र वडील होते. ते असं करतील मला याची कल्पनासुद्धा नव्हती. आणि त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत. माझे नाव कीर्ती आहे. आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे. माझ्या वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते, पण मी लहान असताना जेव्हा 8 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर माझ्या आईने दुसरे लग्न केले. खरं सांगायचं तर माझ्या आईने हे लग्न करायला नको होतं. मी लहान आणि एकटी विधवा बाई असल्यामुळं माझ्या आईने हे लग्न केले. मला माझे सावत्र वडील अजिबात आवडत नव्हते. मी त्यांना कधीही पप्पा म्हटले नाही. माझी आई सतत म्हणायची की ते तुझे वडील आहेत, पण मी हे कधी मान्य केलेच नाही. मला अजूनही विश्वास बसत नव्हता की माझे वडील या जगात नाहीये. तो फक्त माझ्या आईचा नवरा होता आणि तोही दुसरा. मला त्याच्यापासून एक लहान भाऊही आहे. मी माझ्या सावत्र वडिलांसोबत बोलत पण नव्हते आणि कधी त्यांच्याजवळ सुद्धा गेले नव्हते. हे असंच चालू होतं. त्यामुळे माझ्या आईने मला शिकण्यासाठी मावशीच्या घरी पाठवलं. मी तिथं राहूनच माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिथे मला एका मुलावर प्रेम झालं. त्याचं नाव राहुल होतं. तो माझ्या मावशीच्या घराच्या शेजारीच राहायचा. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे मी त्याच्याशीच लग्न करायचं ठरवलं. तो वयाने माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता, पण प्रेमामध्ये हे सगळं चालतं. मी हे सगळं माझ्या आईला सांगितलं तेव्हा तिने राहुलला घरी बोलवायला सांगितलं. राहुल एक अनाथ मुलगा होता. त्याला कोणी नातेवाईकसुद्धा नव्हते. त्यामुळे तो स्वतःच मला मागणी घालायला घरी आला. मला फक्त माझ्या आईने होकार द्यायला पाहिजे होता. बाकी मला माझ्या सावत्र वडिलांशी काही देणं घेणं नव्हतं. आईने राहुलला माझ्यासाठी पसंत केले. मी खूप खुश झाले होते. त्यानंतर माझी आई काही कामांसाठी बाहेर गेली. तेव्हा माझे सावत्र वडील मला म्हणाले की तू या मुलाशी लग्न नाही करू शकत. तेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्हाला कोणी विचारले मी लग्न करावे की नाही. असं म्हणून मी तिथून जाऊ लागले. तेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि ते पुन्हा म्हणाले की तू त्या मुलाशी लग्न नाही करू शकत. आता त्यांच्या डोळ्यामध्ये खूप राग दिसत होता. मी माझा हात सोडवला आणि तिथून माझ्या रूममध्ये गेले. जेव्हा आई घरी आली तेव्हा मी आईला सांगितले की तुझा नवरा माझ्याशी वाईट वागत आहे. माझी आई म्हणाली की त्यांच्याविषयी असं वाईट साईड बोलू नको. ते तुझ्या भल्याचाच विचार करतात. रात्री आई मला म्हणाली की राहुल हा मुलगा तुझ्यासाठी चांगला नाही. त्याच्याविषयी अजून चांगली माहिती काढ. मला तेव्हा कळाले की वडिलांनी माझ्या आईचे कान भरले असावे, कारण त्यांना माझं लग्न राहुलसोबत होऊ द्यायचे नव्हते. मी तिला म्हणाले की खोट राहुलमध्ये नाही, तुझ्या नवऱ्यामध्ये आहे. त्यालाच माझं लग्न राहुलसोबत होऊ द्यायचे नाही. पण तरीही मी राहुलसोबतच लग्न करणार आहे. माझा निर्णय माझ्या आईला समजला. त्यामुळे माझे लग्न राहुलसोबतच ठरले. लग्नाची तयारी सुरू झाली, पण यामध्ये माझ्या सावत्र वडिलांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. शेवटी लग्नाचा दिवस आला. मी टेरेसवर जाऊन राहुलसोबत फोनवर बोलत होते. मी फोन ठेवला तेव्हा अचानक माझ्या मागून येऊन कोणीतरी माझ्या तोंडावर रुमाल ठेवला. तेव्हा मी लगेच बेशुद्ध झाले. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी एका खोलीमध्ये एका पलंगाला बांधलेले होते. माझे तोंड पण बांधले होते. मला असं लग्नाच्या दिवशी कोण बेशुद्ध करून बांधून ठेवेल हा विचार करतच होते. तेव्हा खोलीचे दार उघडले आणि समोर बघितले तर तिथे माझे सावत्र वडील उभे होते. मला विश्वासच होत नव्हता की माझे सावत्र वडील एवढ्या खालच्या पातळीवर जातील. मला आता त्यांचा खूप राग आला होता. मी स्वतःला सोडण्याचा प्रयत्न करतच होते. तेव्हा ते बोलू लागले, मी तुझं लग्न राहुलसोबत नाही होऊ देणार. ते माझ्यासाठी जेवण घेऊन आले होते. ते माझं तोंड उघडून मला घास भरवत होते. तेव्हा मी विचारले, काय एवढं माझ्या मागे लागला आहात तुम्ही? तुम्हाला माझ्या लग्नाची एवढी अडचण का आहे? माझा आवाज आता वाढला होता. त्यामुळे त्यांनी पुन्हा तोंडावर पट्टी बांधली. आज माझं लग्न आहे आणि मला इथे असं बांधून ठेवलं हा विचार करून मी खूप रडत होते. मला आता वाटलं होतं की सगळी चूक माझ्या आईची आहे.
तिनेच या अशा क्रूर माणसासोबत लग्न करायला नको होतं. असा माणूस जो नात्याने माझा बाप लागतो आणि माझ्याच लग्नाच्या दिवशी मला असं बांधून ठेवतो. रात्री पुन्हा माझे सावत्र वडील रूममध्ये आले आणि येतानाच म्हणाले की मला तुझं लग्न त्या राहुलसोबत होऊ द्यायचे नव्हते, कारण तो मुलगा खूप वाईट आहे. तो तुला फसवत आहे. त्याच्या अगोदरच एका मुलीसोबत लग्न झालेलं आहे. मी तुला कितीदा हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण तू माझं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. शेवटी मला हे सर्व करावं लागलं. हे सर्व मी तुझ्या भल्यासाठीच केलं. तो राहुल पहिल्यापासूनच खोटारडा आहे. 3 वर्षा अगोदर जेव्हा मी कामानिमित्त शहराबाहेर गेलो होतो, तेव्हा हा मुलगा हॉटेलमध्ये एका मुलीसोबत होता. मला हे चांगलं आठवतं, कारण ती मुलगी माझ्या मित्राच्या ओळखीची होती. जेव्हा माझा मित्र तिच्याशी बोलत होता, तेव्हा पण हा राहुल तिथे तोंड लपाडत होता. जेव्हा तू त्याला घरी आणलं, तेव्हा मी लगेच ओळखलं की हा तोच आहे. त्यामुळे मी या लग्नाला विरोध करत होतो, कारण तू माझी मुलगी आहे. मी कायम तुझ्या भल्याचाच विचार केला आहे, पण तू मला नेहमी वाईट ठरवत होती. सकाळ होताच तुला त्या मुलाचं सत्य समजेल. एवढं बोलून ते पुन्हा निघून गेले. सकाळी जेव्हा दरवाजा उघडला, तेव्हा त्यांच्यासोबत आईसुद्धा होती. तिने लगेच माझे हात सोडले. मी लगेच आईला म्हणाले की बघ या माणसाने काय केलं आहे. तर मला अजून पण माझ्या वडिलांवर विश्वास बसत नव्हता. पण जेव्हा दरवाजातून एक बाई आणि एक छोटा मुलगा आत आला, तेव्हा ती बाई सांगत होती की तुझे वडील खरं बोलत आहे आणि हे सर्व सत्य आहे. तो माणूस धोकेबाज आहे. त्याने मलाही असाच धोका दिला आहे आणि तो अनाथ वगैरे काही नाही. त्याला सर्व नातेवाईक पण आहे. हे सर्व ऐकून मला आता कुठे त्यांच्यावर विश्वास होत होता. मी लगेच राहुलला फोन लावला, तर त्याचा फोन बंद होता. त्याला पण कळालं होतं की आपलं भांडं फुटलं आहे, त्यामुळे तो पळून गेला होता. मी तेव्हाच पोलीस कंप्लेंट करायचं ठरवलं. त्यानंतर माझे वडील माझ्याशी काहीच बोलत नव्हते. मला आता कळून चुकले होते की माझे सावत्र वडील खरंच मला पण जीव लावतात. मला आता त्यांची माफी मागायची होती. 4-5 दिवसानंतर त्यांचा वाढदिवस होता, त्यामुळे मी ठरवले की त्यांना सरप्राईज द्यायचे. म्हणून मी त्या दिवशी केक आणून त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्यांची माफी मागितली. तेव्हा ते बोलले की माफी कशाला मागते, प्रत्येक बापाचं कर्तव्यच असतं की त्याच्या मुलांचं चांगलं करावं. तू जरी चुकली तरी माझं कर्तव्य होतं की तुला चांगलं स्थळ मिळावं म्हणून. आणि यापुढे आम्ही सर्व आनंदाने राहू लागलो. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.